कोचमध्ये पण सेफ्टी नाही आहे. लेडीज कोच फर्स्ट क्लासमध्ये पण आदमी बेवड्यासारखं बसलेलं असतात. आणि जे दरवेळ आम्ही केसेस बघतायत, म्हणजे कुर्लामध्ये झालं, कालच झालं, ठाकुर्लीमध्ये झालं आणि वेस्टर्न लाईनमध्ये होतंय जे सगळं, त्याच्यामुळे सेफ्टीवर मोठा प्रश्न आलाय. दररोजचे जे भांडणं होत आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी असायलाच पाहिजे. आणि जो रोजचा प्रवास होता त्याच्यामध्ये हे जरा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे. ॲटलिस्ट सर्व कोचमध्ये CCTV कॅमेरे लावले पाहिजे. म्हणजे कोण मारामारी करणारे असतील तर मध्ये लगेच शोधता येतं. घटना कंटिन्यू घडत चालल्या आहेत, तर यार काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे. कसली ऍक्शन पाहिजे तुम्हाला, म्हणजे काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया अशी आहे की डेलीच व्हायला लागले. आता ट्रेनमध्ये एवढ्या गर्दीमुळे ते वादविवाद होत राहतात आणि जे सीट मुळे तर होतच आणि गर्दीमुळेच वाद होत चालले जास्त करून. त्याच्याकडे पोलीस बंदोबस्त नाही, डब्यामध्ये काही नाही, प्रवाशांना प्रोटेक्शन काहीच नाही आहे. तर त्यांनी जरा मन लावून लक्ष द्यायला कर्तव्य करावं. आपले रेल्वे मिनिस्टर काय करतायत? दररोज ट्रेनमध्ये भांडणं का होतात माहिती आहे का? कारण का ग्रुपवाली माणसं आहेत ना, नॉर्मली डोंबिवलीकरांना चढवून देत नाही. आणि नॉर्मल जर माणूस चढला ना, त्याच्यामध्ये काय करतात, त्याला सपोर्ट नाही करत. बाबा तुला जागा नाही, तू तिकडे सरक, असं त्यांची वागणूक असते. हे प्रॉब्लेम आहे ग्रुपवाल्या लोकांमुळे. दरम्यान लोकलमध्ये झालेल्या हाणामारीबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी. लोकलमध्ये जागेवर बसल्यावरून झालेल्या भांडणात 3 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे. काल रात्री 12च्या सुमारास डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. घाटकोपर अंबरनाथ लोकल होती. प्रितेश कनोजे नावाचा एक तरुण घाटकोपरहून चढला. डोंबिवली रेल्वे स्थानकात आल्यानंतर 2 अजून जे प्रवासी होते त्या लगेच बोगीमध्ये बसले आणि जागेवर बसल्यावर तिघांमध्ये वाद झाला. या प्रकरणात डोंबिवली GRP पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र जागेवर बसण्यावरून प्रवाशांमध्ये भांडण झाल्याने प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसापासून रेल्वे स्थानकात किंवा लोकलमध्ये प्रवाशांमध्ये भांडण होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित या काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, NDTV मराठी, ठाकुर्ली. दरम्यान प्रवाशांनो, कृपया भांडू नका अशा प्रकारची घोषणा आता रेल्वेत होणार आहे. या रेल्वे स्टेशनवर घोषणा करण्याबाबत सध्या विचार करण्यात येणार आहे. लोकलमधल्या जीवघेण्या हल्ल्यांवर रेल्वेचा मात्र हा अजब उपाय पाहायला मिळतोय. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. छोट्या कारणांवरून भांडण करून मारहाण करू नये. रेल्वे मुंबईच्या लोकलमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून जीवघेणे हल्ले होताना दिसतात. आता यावर रेल्वेनं मात्र हा अजब उपाय काढलाय. कृपया गाडीचं पायदान आणि फलाटावरच्या अंतरावर लक्ष द्या, ही घोषणा रेल्वे सातत्यानं ऐकायला येत आहे. मात्र आता प्रवाशांनो, कृपया भांडू नका, हे तुमच्या जीवावर बेतू शकतं, अशीच घोषणा रेल्वेत होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी भांडू नये अशी घोषणा रेल्वे स्टेशनवर करण्याबाबत सध्या विचार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. छोट्या छोट्या कारणावरून भांडणं करून मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. आम्ही सातत्यानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून देखील प्रवाशांना ही विनंती करतो आहोत की बऱ्याचशा वेळेस काही क्षुल्लक कारणामुळं प्रवाशांमध्ये आपापसात वाद होतात आणि या वादाचं गंभीर घटनांमध्ये रूपांतरण होतं आहे. तर प्रवाशांना परत एकदा आमची विनंती आहे की कृपया प्रवासाच्या दरम्यान अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण त्याच्यावरती आपण भांडण करू नये किंवा अशा कुठल्याही भांडणाचं रूपांतर मोठ्या घटनेत होऊ नये यासाठी प्रयत्न करावा. सोबतच त्या प्रवाशांसोबत जे बाकीचे सहप्रवासी आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण अशा घटनांना आळा घालू शकतो. एवढीच विनंती आपण प्रशासनाच्या माध्यमातून करू शकतो.